तुमचा चेक. मावशी उठताय? घ्या. हळू. झोपा मावशी. हळू. या घरातला माझा खेळ संपला. मावशी उठायच्या आत मला इथनं निघायला हवं. त्या उठल्या आणि मला बघितलं तर पुन्यांदा चिडतील आणि ते त्यांच्यासाठी बरं नाही. आम्ही निघू आता. अरे असं कसं, तुम्ही पहिल्यांदा आलाय आमच्याकडे, जरा पाहुणचार घेऊन जावा. आम्ही तर म्हणतो आमच्या बंगल्यावर चला, इथं जेवण करा आणि मग निवांत निघा. तसं काय लांब आहे का काय? नाही हो, आज खरंच वेळ नाहीये. आम्ही येऊ ना परत. बर बर पण पुढच्या वेळी येताना भागवत साहेबांनी घेऊन या. हो नक्की. आणि तुम्ही या आमच्याकडे साताऱ्याला. साताऱ्याला येऊ की? नक्की येऊ, नक्की येऊ. आमचं एक काम आहे साताऱ्याला, तेव्हा तुमच्याकडे बी येतो. चल घ्या. थांबा थांबा. स्वपन, ह्यांचं नाव काय? नाव सांग. साहिल. साहिल. ही साहिल साहेबांसाठी घ्या. असून द्या, असून दे. बरं निघू आता. या या. भागवत साहेबांनी सांगा बरं का, विचारलं म्हणून आम्ही. स्वपन सोड मी. काळे साहेब, मिळाले का पैसे तुमचे? काय सरकार, तुम्ही सुद्धा. अरे मिळाले का नाही? हो ना, दिले. मग तसं स्पष्ट सांगा की, जावा काम खोळंबले असतील तुमची. येतो सरकार. हा, जरा एखादा बरा वकील बघ म्हणून सांगितलं तुला. अरे सोपाने, एक गोष्ट खरी खरी सांग, त्या बायकांसमोर आम्ही वाटलो का रे सभ्य,
सोफिस्टिकेटेड वाटलो. का असं काय विचारताय सरकार? काय आहे काय या गावात, याच का आजूबाजूच्या 50 गावात बी आमचा एवढा हसरा चेहरा आणि एवढं गोड गोड बोलणं ऐकलेलं एक बी माणूस नसेल. खरंय सरकार, माझ्या बी कानाला काहीतरी वेगळंच वाटत होतं. अरे तुझं सोड, एवढं गोड गोड बोलणं आम्हाला तरी पचतंय का नाही याची भीती वाटत होती आम्हाला. नाही नाही सरकार, मस्त जमविलं तुम्ही या. तर सरकार मला असं वाटत होतं का त्यांनी आपली जमीन घेतली, तुमच्यावर एवढे खुश झाले ते, चंद्रीबद्दल काहीतरी सांगायचं. एवढ्यात डोसक्यावर पडलायस काय? काय सांगणार त्यासनी? चंद्री 13 वर्षाची पोरगी, तिच्याबरोबर आम्ही जबरदस्तीनं लगीन केलं, तिनं आम्हाला फसवलं आणि पहिल्याच रात्री गेली पळून. गावत्या का बघा तुमच्याकडं? असं सांगू? वाट दिसली म्हणून धावत सुटायचं नसतंय कधी. कुठं ठेच लागती, कुठेतरी खड्डा असतो, समद करायचं. अरे त्याच्यासाठी तर यांच्याशी घसट वाढवतोय आपण. सोन्यासारखी जमीन एवढी कवडी मोलात दिली ती उगाच त्याच्यासाठी. जरा जवळीक वाढू दे, येणं जाणं चालू होऊन दे, घसट होईल, मग समजा इशे काढायचा. पण एक गोष्ट तुला आत्ताच बोलतो सोपान्या, माया पंडित बाई आपल्याला कामाची आहे. डोळं सांगतात की तिचं. हो आत्ताच पोचलो. हो पेपर्स घेतलेत, क्लिअर आहेत. हो आणि प्लॉट पण खूप छान आहे. हो डील केलं फायनल. हो चेक दिला, डोंट वरी. धगधगच झाली ना जरा. हाय ग, या का झोपल्या तशा? मावशी 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 मनाली, मावशी ना बघ काय झालंय. हॅलो, नंतर करते. बाय. मावशी 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 काय झालं? उठा मावशी, डोळे उघडा ना. आम्ही आलोय मावशी, डोळे उघडा. मावशी उठता का? आम्ही आलोय. त्यांना बहुतेक बरं वाटत नाहीये. मावशी मावशी डोळे उघडा. मावशी काय झालं असे? बघ ना. म्हणाली मला वाटतं आपण डॉक्टरांना बोलवायला हवं. हो आई 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 लवकर आत या. अरे बापरे. बापरे, हे असं कसं झालं? लेखा कुठे आहे? लेखा? समजलं. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर समजलं. समीर, तुला काय म्हणायचंय? मामी अगं कपाट फोडलंय, लेखा इथे नाहीये, याचा अर्थ काय होतो? म्हणजे ही चोरी लेखानं केली असेल? हो. छे छे, माझी पूर्ण खात्री आहे लेखा असं नाही काही करणार. मामी अगं असं तुला वाटतंय.
माझा ना त्या मुलीवरती पहिल्यापासूनच डाऊट होता. ती मुलगी साधी सुधी नाहीये हे मला माहिती होतं आणि तिने ते सिद्धही केलं. नाही, लेखा असं काही खरंच नाही करणार. तू खूप साधी आहेस मनाली, म्हणून तुला सगळं जग साधं दिसतं. मामी, अगं आई म्हणते ते खरंच खरं आहे. लेखासारख्या सायसूत दिसणाऱ्या मुली चोर असतात. लेखा इथे चोरीच करण्याच्या उद्देशाने आली होती आणि आपण घरात नाही हे बघून तिने चांगलाच डाव साधलाय. तुझ्याकडं काय बी विचाराने आले, सांगायला आले आहे. आज मी आता घरातनं जात आहे. ज्या घराने मला एवढं प्रेम दिलं, माया दिली, त्या घरात मी आता पुन्यांदा नाही जाणार. तुला हे समजा माहित असेलच, खरं तू समजा जाणतोस. असं म्हणतात जे होतं ते तुझ्याच मर्जीनं होतं. मग तू माझ्यावरची मर्जी का फिरवलीस हे नाही विचारणार म्या. तू माझ्याशी असं का वागतोस हे बी नाही विचारणार. माझी काय चूक आहे आणि किती दिवस मला अशी शिक्षा देणार आहे हे बी नाही विचारणार. तुला जर मला काही द्यायचं नसेल तर रंग देऊस, पण माझी तुला दया आली आणि काय द्यावंसं वाटलंच तर ते मला नको देऊस. मनोरमा मावशींना दे, त्यांना लवकरात लवकर बरं कर. ह्योच मागणं आहे. तुझी भक्ती करायचं असंच बळ दे. ह्योच मागणं आहे माझं तुझ्याकडं. आता वाटतंय उगाच त्या लेखावर आंधळा विश्वास ठेवला. पोलीस सांगतात, टीव्हीवर सतत सांगत असतात, अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका, त्यांना घरात घेऊ नका. हे सुद्धा आपण कसे फसलो. तरी मी सांगत होतो की ती मुलगी तसलीच आहे, तिच्यावरती लक्ष ठेवा. पण त्यावेळेला तुम्ही मला मूर्खात काढलत ना. हो रे बाबा, आमचं चुकलं. अगं आई, ती मुलगी आपल्या घरी पळून आली याचाच अर्थ आधी ती कुठलं तरी घर लुटून आली आणि आता आपलं घर लुटल्यानंतर दुसरा बकरा शोधायला गेली. एव्हाना तिला तो दुसरा बकरा मिळालाही असेल. पण आता गप्प बसण्यात काही अर्थ नाही. तिचा बंदोबस्त करायलाच हवा. तू काय विचार करतेस? पोलिसांना फोन कर ना. नाही ताई, मला अजूनही असं वाटतं. अगं मामी, तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये. लेखा एकटी नाहीये, तिच्याबरोबर अख्खं रॅकेट आहे, रॅकेट. आणि हे रॅकेट जर का वेळीच पकडलं नाही ना तर हजारो लोक तिच्या भोळ्या चेहऱ्याला बळी पडून लुटले जातील. समीर, तुला कळत कसं नाहीये मामी? मला तरी असं वाटतं की मावशीना सुद्धा तिनेच काहीतरी केलं असणार. आणि तू काही बोललीस ना तरी सुद्धा मी आता पोलिसांना फोन लावतो.
बाईसाहेब बाईसाहेब मावशी मावशी बरे आहात ना तुम्ही? हा मावशी आपल्या घरी चोरी झाली माहिती आहे ना तुम्हाला? हो लेखानेच केली ना चोरी? केली ना लेखानेच? नाही अजिबात नाही. लेखा निर्दोष आहे. बाईसाहेब समीरच्या मित्राने विकीने आपलं घर लुटलं. किधर चली मेरी राणी? काय दिसतंय ए जरा आपल्याकडे पण बघ ना यार. तू आम्हाला खुश कर आणि आम्ही तुला. आणती का खंडाला? ए थांब ए थांब ना राणी. पकड तिला. पकड पकड तिला. पकड. पळ पळ. लेखा तू? कॉंग्रॅट्स आपला डाव सक्सेसफुल झाला. ते गप्प बस. मूर्ख आहेस तू. घरच्या सगळ्यांना कळलंय की तू चोरी केली असते. व्हॉट? नाही तर काय, मनोरमा मावशीने सगळा झोल केला. अरे तुला पण साधी अक्कल नाही का? ती झोपली आहे की नाही याची तरी खात्री करून बघायचीस. अरे मी पाहिलं तेव्हा तिचे डोळे मिटलेले होते. अरे मग तिला कसं कळलं? तू पण बिंडो केस यार. जायला चांगल्या प्लॅनचा सत्यानाश. आणि आता हे प्रकरण पोलिसात गेलं नाही ना म्हणजे मिळवलं. तुझ्यामुळे ना मी पण फुकट लढ. अरे मी फिल्मला नाही येऊ शकत आहे आज. हा माझ्या घरी थोडासा प्रॉब्लेम झालाय. सो आय कॅन कम विथ यू मे बी सम अदर टाइम. या ओके बाय. आई काय करतेस तू हे? जे मी खूप आधी करायला हवं होतं. समीर, स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन तुझाच होता ना? आई अगं नाही. खरं सांग समीर, विकीला ही चोरी करायला तूच सांगितलं होतंस की नाही? आई नाही, मी कशाला असं सांगू त्याला? खोटं बोलतोयस? आई, माझ्याशी खोटं बोलतोस तू? खोटं बोलशील? खोटं बोलशील? मला खरं सांग बऱ्या बोलाने, मला खरं सांग. मी नाही. माफ कर ग. माझ्या सांगण्यावरून विकीने आपल्या घरी चोरी केली होती. परत नाही होणार ग असं.
लेखा लेखा कशी आहेस बाळा? कुठे सापडली? एका मोठ्या संकटात सापडली होती. मी वेळेवर तिथे पोहोचलो म्हणून बरं झालं. शैलू, इथे काय घडलं? ऐकलंय मी सगळं, आणि वाटेत हिने जे काही सांगितलं त्याच्यावरून सगळी कल्पना आली आहे. समीरला आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे मी. थांबते. स्वतःच्या मुलाला पोलिसात देणार आहेस? हो, कारण त्याशिवाय तो सुधारणार नाहीये. ताई प्लीज प्लीज तुम्ही पोलिसात कंप्लेंट नका करू. ही घरची गोष्ट आहे ना, आपण सॉल्व्ह करूया ना. मला मान्य आहे समीरने खूप मोठी चूक केली, पण म्हणून त्याला त्याची इतकी भयंकर शिक्षा देण्याची काही गरज नाहीये ना. त्यानं चूक केली नाहीये मनाली, त्यानं खूप मोठा गुन्हा केलाय. तुझ्यामुळे समीर, मी लेखासारख्या निरागस मुलीवर सुद्धा संशय घेतला. आत्या, मी हात जोडते तुमच्या पुढं. झालं गेलं समजा गंगेला मिळालं. मी आता नोकर माणूस आहे. ऐकलंस काय बोलली ते? अरे जरा शिक तिच्याकडून काहीतरी, जरा तरी अक्कल घे तिची. तू कधी सुधारणार आहे समीर? असं परत परत आईला मान खाली घालायला लावू नकोस रे. कसला एवढा विचार करतोस? आज जे काही घडलं ना त्याबद्दल. त्याबद्दल एवढा विचार करायची गरज आहे असं वाटतं तुला? आपला लेखावर विश्वास आहेच, आणि तो तिने तुटू नाही दिला. खरंय तू म्हणतेस ते. लेखा चांगली मुलगी आहे, इनोसंट ही आहे, आणि तिच्या सच्चेपणाबद्दल खात्री पण आहे आपल्याला. तरीही एक प्रश्न राहतोच, ती कोण आहे, कुठून आली आहे, याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपण तिला विचारायचा प्रयत्नही केला, पण ती काहीच सांगत नाहीये, आणि म्हणूनच आपण फार खोलात शिरलो नाही. पण खोलात जाऊन विचार करण्याची, चौकशी करण्याची गरज आहे असं वाटतं तुला? हो म्हणाले. आज जे काही घडलं ना, त्यामुळे त्याची गरज वाटायला लागली. नाही, ती चोर नाही याबद्दल खात्री आहेच आपली. साहिललाही ती खूप आवडते. नाही, ती मुलगी चांगलीच आहे, पण आता तिच्याबद्दल सगळं कळणं खूप महत्वाचं वाटायला लागलंय. शैलू,
मला फक्त एवढंच कळतंय की साहिलला मिळालेली ताई आपण गमवायला नको. बाबा बाबा, हे बघा मी मोराचं चित्र काढलं. अरे वा, खूप छान. बरं साहिल, बाळा जरा लेखाताईला बोलवून आणतोस? जा. किती उशीर केला? हे असं इथे येऊन तुमच्यासाठी थांबणं सोपं आहे का? आधीच किती जणांपासून लपून छपून यावं लागतं. मला सांग, कामाचं काय झालं? काम होईल, तुम्ही नका काळजी करू. हे असं किती दिवस ऐकायचंय मी? प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायला हवी, कोणालाही संशय येऊ न देता. त्यासाठी वेळ नाही लागणार. मला वाटतं तर तुझ्या हातून काहीही होऊ शकणार नाहीये. मलाच सगळ्यांसमोर यावं लागेल. उगाच चिडू नका. डोक्यात राख घालून घेतली तर सगळं काम बिघडेल. आणि असाच जर उशीर होत राहिला ना, तरी सुद्धा काम बिघडू शकतं. हे कळत नाहीये तुला? तुम्ही जरा शांत राहाल का? डोकं शांत ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की मी माझी चाल खेळेनच. बाळ, जेवायला चल. नाही मावशी, नको मला. असं कसं होईल? सकाळपासून काही खाल्लं नाहीस तू. चल, 2 घास खाऊन घे, बरं वाटेल तुला. नाही मावशी, मी खरंच सांगते, खरंच मला भूक नाही. मी तुझा अजिबात ऐकणार नाही. चल, तुला जेवण घेऊन आले ना, 2 घास खा, माझ्यासाठी 2 घास खा. चल, अहो, चल. खरंच चल, नको चल. मावशी. काही बोलू नको. चल ये. मावशी, बस मला इथे खरं बस. नको. इथे बस. नाही मावशी, माझी खरंच इच्छा नाही. मावशी, मला माहित आहे माझा राग तू या अन्नावर काढतेस. खरं, मी खरंच चुकले. मी फार वाईट वागले ना तुझ्या बरोबर. मला माफ कर. मावशी, अहो असं नका बोलू. माझा तुमच्या राजाबात राग नाही. तुझा माझ्यावर राग नाही हे तेव्हा सिद्ध होईल जेव्हा तू जेवशील. खा ना 2 घास. तुम्ही जेवलात? तुम्ही नाही जेवलात तर मग माझ्या घशाखाली घास कसा उतरल? त्यात तुमची तब्येत बी बरी नाही. आणि जर तुम्ही जेवला नाहीत तर तुम्हाला बरं कसं वाटेल? आज तुझं होऊ दे, मग मी जेवेन. नाही, असं कसं चालेल? तुम्ही आधी जेवून घ्या बघू. अरे अगोदर तू जेवून घे बाळा. ऐक माझं. तुला ना आईने बोलवलंय. बाईसाहेबांनी बोलवलंय? मावशी, मी आलेच, पर तुम्ही जेवून घ्या. हा, ये लेखा.
साहिल तू मला अजून एक चित्र काढून दाखवतोस जा. लेखा थोडं विचारायचं होतं तुला म्हणून बोलावलं इथे. नाही आमचा विश्वास आहे तुझ्यावर. घाबरू नको. हे बघ लेखा तुझ्याबद्दल या घरातल्या कुणालाच काहीच माहिती नाहीये. तू कोण आहेस, तू कुठून आलीस याबद्दल सगळेच अंधारात आहेत. आणि म्हणूनच बाकीच्यांच्या सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल एक प्रकारचा संशय आहे. आणि तो साहजिकच आहे ना. म्हणूनच आम्हाला वाटतं की तुझ्या बाबतीतला हा संशय दूर व्हावा. आणि तू जर आम्हाला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस तर आम्ही तुझी मदत करणार तरी कशी. नको मी हात जोडते तुमच्यासमोर. पण मला त्याच्या बाबतीत काय विचारू नका. मला ते काही आठवायचं नाही. मला ते समजा विसरून जायचं आहे. हे बघ लेखा असं नको करूस बाळा. अगं तुझा भूतकाळ जाणून घेणं खूप गरजेचं आहे आमच्या दृष्टीने. तरच आम्ही तुझ्यासाठी काहीतरी करू शकतो. हे बघ लेखा तू अजिबात घाबरू नकोस. सगळं सांगून टाक. हं? हो लेखा हे बघ तुला तुला आमच्या बरोबर इथेच राहायचंय. पण एक गोष्ट लक्षात घे. आम्हाला जर तुझ्याबद्दल तुझ्या आई वडिलांच्या बद्दल काहीच कळलं नाही तर मग केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. समजा दुसरं कोणी इथं आलं तुझ्यावर हक्क सांगायला लागलं तुला बरोबर घेऊन चाललं तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार आहे. म्हणूनच तुला म्हणतोय की बाळा आम्हाला तुझ्याबद्दल तुझ्या आई वडिलांच्या बद्दल सांग. आम्ही तुझ्या आई वडिलांशी सविस्तर बोलू. आणि तू राहणार इथेच आहेस. तू काळजी नको करूस. बोल लेखा. हे बघ तू अजिबात घाबरू नकोस. बघ तू कायमची आमच्या बरोबरच राहणार आहेस. कायमची. सांगते सांगते मी. माझं नाव चंद्रलेखा हनुमंत रांजणे. कोल्हापूरच्या रांजणगावची मी आहे. घरात आय आबा आणि 2 लहान भावंड यमी आणि चिर्या. आबा बिनकामधाम तिसरा दारूच्या नशेत आणि आई शेतावर. तिच्यामुळेच आमच्या पोटाची खळगी भरत होती. त्या दिसायला सुंदर आणि वयात आले होते म्हणून आपण मला शाळेतून काढून घरी बसवलं. एक दिवस एका माणसाच्या गाडीची मला धडक लागली. अरे डोळा हात की गारगोट्या. आणि त्या गाडीतून एक माणूस बाहेर आला. गावात जमीनदार होत्या तो. त्याची नजर लई भंगार. त्यानंतर एक दिवस त्याच माणसाला आबा अचानक घरी घेऊन आले. तो आमच्या घरी का आला होता या आबाशिवाय दुसऱ्या कुणाला बी ठाव नव्हतं. थोड्याच यानं कळलं की तो मला बघायला आला होता. नवरा मुलगा कुठं आहे? अगं त्यो नाही का बाजल्यावर बसलाय राजावानी त्यो. काय तो वाकड्या? माझ्या आईनं इतका मोठा माणूस माझ्याशी लगीन करायला आला आहे
यो बघून त्याला काय व तुम्ही म्हण माझ्या पोरीला बघाय आलात? स्वतःचं वय किती? हा बघाय चाललोय त्या पोरीचं वय किती? काही विचार? अगं गप ना. सरकारनं व तुम्ही म्हणून गरीबाच्या लहान लहान पोरी बाजारात विकाया ठेवल्यात असं वाटलंय वय तुम्हासनी? ऐक ना माझं. इतकीच हौस आली या ना लग्नाची, मग बघायची होती स्वतःला सोबत अशी एखादी बाई. चंद्रे, हे चंद्रे, बाहेर ये, बाहेर ये म्हणलं ना. सरकार बघा, घोट पिळलं ना तरी दूध गळेल इतकी लहानगी पोर आहे माझी, आणि हिच्या संगत लगीन करायला आला होता तुम्ही. बघितलं ना, मग आता निघा. चाल. इथं तराण्याचं झालंय कोळस आणि म्हाताऱ्याला आलंय बाळस. नाही, आता नाही. अंतो गेल्यावर आहे ना आबाला चांगलंच. आजपासून माझ्या संगत जे जे केलास ना, मुकाट सहन केलंय मी. पण माझ्या पोरा संगत जर काही विपरीत केलासा तर नवरा म्हणून तुमची बी काही करणार नाही म्या. त्यानंतर आबा एक दिवस मित्राच्या मुलाचे लगीन आहे असं सांगून आम्हा सगळ्यांनी बैलगाडीतून एका बंगल्यात घेऊन गेले. आम्ही समधीलाही खुश होतो. तुम्ही काय म्हणला होता तुमच्या मैत्राच्या पोराचं लग्न आहे म्हणून ना? इथं तर कोण पाहुणं पाय दिसत नाही, वराड दिसत नाही. अहो तुम्हासनी सांगते म्या, कुठं आणला तामासनी? पण तिथं गेल्यावर कळलं की आबाने आम्हाला फसविलं आहे. त्या माणसासंग माझं लगीन लावायला आणलं होतं तिथं. आम्ही तिथून पळून जायचा लय प्रयत्न केला, पण त्या राक्षसाच्या तावडीतून पळून झालं लय कठीण होतं. माझ्या दोन्ही भावंडांनी ताब्यात घेऊन त्या राक्षसासंग माझं लगीन लागलं. नंतर कळलं की माझ्या आबानं दारू आणि पैशापायी मला त्या राक्षसाला ऐकलं होतं. तुझ्या बानं तुला या नरकात ढकललंय, पण तुला यातनं बाहेर पडायचंय. ऐकतेस ना व? राक्षस कंचा बी डाव साधायच्या तुला इथनं पळून जावं लागल. माझ्या आईनं निघताना मला जे सांगितलं होतं मी मोठ्या धीरानं तसंच केलं.
आपण जाऊया